आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। पुत्र पंकज भुजबळांचा ताफा अडवल्याने छगन भुजबळ आक्रमक। मराठा आंदोलकांना उद्देशून म्हणाले, काय आहे संपूर्ण बातमी बघूया आजच्या व्हिडिओमध्ये। 22 फेब्रुवारी रोजी छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा ताफा अडवून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। ती मालेगाव दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध केला, आपला दौरा आवडता घ्यावा लागला। यावरच छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आले आहे, मग ताफा अडवण्याचं कारण काय? भुजबळ कुटुंबाने शिवसेनेत काम केलेलं आहे, आम्ही कोणालाही घाबरणार नाही, असे यावेळी भुजबळ म्हणाले। आज 23 फेब्रुवारी माध्यमांशी प्रतिनिधी बोलले होते, तर मराठा समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिलेली आहे। ते म्हणाले की मला वाटते की आंदोलन करण्याचे काही कारण नाही, शांतता बिघडण्याचं काही कारण नाही। आता निवडणूक जवळ आले आहेत, वेगवेगळे पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी मतदारांना भेटणार आहेत, गावागावात जाणार आहेत। अशा रीतीने लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांना अडवली जात असेल तर लोकशाहीच्या विरुद्ध होईल। मराठा ओबीसी भटकलेल्या समाजातील कार्यकर्त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं पाहिजे। आता अडचण काय, असा सवाल भुजबळ यांनी केला। तर सरकारने आपली भूमिका पार पाडली असं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। तर भुजबळ कुटुंब घाबरलेलं नाही, अशी भूमिकाही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केली। यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा। चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।